सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी तुमचा लाडका ओंकार तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला व्लॉग चालू होतो एका नवीन ट्विस्टने. तर तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. आपल्या रूममेटला भेटला एक टॅब त्याच्या अकॅडमी कडून गिफ्ट. त्याचं करणार आहे आपण आज अनबॉक्सिंग. सो बघूयात त्याला लावलंय वरती आणायला, कारण वरती आल्यावर बघूयात आपण इथंच अनबॉक्सिंग करूया टेरेस वरती. आणि कृष्ण आता आलाय घेऊन. सो बघूयात गाईज. दाखव कृष्णा. सो गाईज हा आहे कृष्णा आणि ह्याला भेटला आता एक टॅब जो की त्याच्या अकॅडमी कडनं. सो आता बघूयात आपण अनबॉक्सिंग करूयात काय काय निघते. सो पण खूप एक्सायटेड आहे. थांब की अरे थांब. सो तो पण एवढा एक्सायटेड आहे त्याला थांबू पण वाटत नाही. त्यानंतर कागद खोलायला चालू केली. त्याचे जे काय स्टिकर असतात ते चालू केले खोलायला. सो आता कृष्णा खोलतोय इथे बघूयात. थांब कृष्णा थांब 1 मिनिट भाई. साप बघू दे मला काय निघलं याच्यात. हा एक कवर गाईच बघू शकता तुम्ही. त्याला ठेवूयात बाजूला. आणि थोडेफार असे स्टिकर्स वगैरे हे पण ठेवूयात बाजूला. आणि गाईज ही आहे पिन जी की तुम्ही बघू शकता. जी की त्याला ह्याच्यात आपल्याला टॅप खोलण्यासाठी. आणि अजून एक वॉरंटी कार्ड आहे ह्याच्यात. म्हणजे आता गाईज फायनली हा आहे टॅबचा बॉक्स. आणि ह्याला एवढी काही आहे की मला कॅप्चरच करून देणार गाईज. फायनली बघताय तुम्ही हा टॅब. आता गाईज याला ओपन करूयात आपण. चालू कर. असा काहीतरी आहे. किती क्वालिटीचं दिलंय माहित नाही अकॅडमीनं, पण जाऊ द्या दिलाय हे मोठं आहे. तर कृष्णा काय वाटतंय तुला किती रुपयाचं असेल? 15-20 हजार असेल. 15-20 हजाराचा बोलतोय. ठीक आहे. कशासाठी दिलाय तुम्हाला? एज्युकेशन. एज्युकेशन. गाईज तुला भेटलाय का रे टॅब? का मी घेतलंच नाही. का घेतलं नाही? कंपल्सरी ना? कंपल्सरी आणि नाही घेतलं घ्यायचं आहे. कंपल्सरी गाईज. त्यांना अजून घेतलं नाही तो घेईल. सो गाईज फायनली आता तो झालाय ओपन. त्याला आता एक काम कर, त्याला चालू कर. सो त्याला आता सगळे त्याची इन्फॉर्मेशन भरूयात आपण त्याच्यात. ऑलरेडी सॉफ्टवेअर दिलेलं आहे त्यांच्या अकॅडमीनं. सो आता त्याला करूयात ओपन. हे पलीकडून जातो तुम्हाला दाखवतो. इकडं पण असं सुंदर असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. आणि एकदम आम्ही टेरेसच्या टॉप फ्लोअरला बसलोय. इथून असा गावलाय तो गेला तर गेला डायरेक्ट गणगळत खाली, पण जाणार नाही कारण ह्याला खूप स्पीड ब्रेकर बनवलेत. आता फायनली बघूयात आपण ओपन करून. वा 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 अशी काहीतरी स्क्रीन दिसते. बराच मोठा आहे यार. त्याची अशी साईज खूप मोठी आहे. बॉक्स दे इकडं. त्याच्यावर काय लिहिलंय सगळ्यात बघू शकता तुम्ही. किती तर माहित नाही. सर्च करून बघूयात आपण याला आता टाकून गुगलला किती रुपयाला भेटते. सो गाईज काय 12th जेई साठी दिलाय. जेई क्रॅक करणार आहेत. नाही पण मर्चंट नेव्ही क्रॅक करायचा. मर्चंट नेव्ही क्रॅक करायचे का? अभ्यास केला तर ह्यांनी लय. मी म्हणतो लय. मी यांच्या रूम मध्ये जवळपास कितीतरी दिवसापासून येतोय. जर यांनी अभ्यास केला तर लय. मध्ये आता अभ्यासच करायचा. हा कर बरं चालू कर. इथंच कर अभ्यास चालू. हॉटस्पॉट करून जा. सगळ्याच आता याला हॉटस्पॉट पाहिजे. खाली जा आता वायफाय चालू कर आणि तिथून बनव. तुमच्या रूम मध्ये वायफाय आहे ना? मी त्यासाठी तिथे येतो अपलोड करायला. सगळ्याच बघू शकता आम्ही एकदम टॉपला बसलोय इथं असं. आणि आता याचं केलंय अनबॉक्सिंग. आता ह्याच्यात लावूयात आपण थोडेफार टेस्ट करूयात. ऑडिओ व्हिडिओ टेस्ट बघूयात कसं चालतंय. आता हे दोघं पण प्रयत्न करतायत त्याला चालू करण्याचा इथं बसून. होतंय का? आणि यांना आता तो होईल नाही चालू. होईल म्हणजे नेटचा विषय फक्त, बाकी काय नाही. आता त्याला बघूयात वाजवून किंवा त्यात व्हिडिओ बघूयात आपण किती क्लिअर वाटतंय. लाव चालू आहे काय सेटिंग थोडीशी चालू आहे नवीन असल्यामुळे थोडस चालू झालंय. आणि आता लागली विक्सची ऍड. कृष्णाचा आता झालाय टॅप चालू. तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय त्याच्यात चित्र थोडस असं बघा तिकडे. आपण देऊया त्याला ठेवून. आता हे जरा उद्यापासून त्याचा अभ्यास करणार. आजच्या दिवस फक्त व्हिडिओ बघणार आहे. सो कृष्णा पार्टी कधी आहे? उद्या सो गाईज भेटणार आहे पार्टी आपल्याला. एक एक पार्लेची बिस्किट पुडा 5-5 वाला. सो अनिश तुझा आल्यावर तू पण दे आम्हाला नक्की ना? तो आज आजारपणात बरा हो. पर्सनल डॉक्टर एक तुला घे. गाईज 2-2 दिवसाला आजारी असतो. 2 दिवसाला चुकून पोरगा झालाय. आता जाऊयात खाली रूम मध्ये. बघा ते पडला काय आलं. काहीच नवीन नवीन उद्घाटन केलंय. आणि फुटला का? काय झालं? पांढरं पडलं इथं. बरोबर चालू आहे का? स्क्रीन चालू आहे का? बरोबर चालू कर की ऑन कर. अरे नीट कर होईल ऑन. खाली ये खाली ये. गाईज नवीन नवीन आणलाय. नवीन आताच उद्घाटन केलंय. अरे होईल चालू तो खाली चल खाली चल. गाईज आता ह्याला आपण खाली जाऊ चार्जिंग करूया. चार्जिंग आहे का बघा आधी. चार्जिंग कुठनं पडला? इथंच पडला ना जवळ. पडलं. होईल चालू थांब. काहीच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवत होतो
मला वाटतं त्याच्या डेटचाच व्हिडिओ बनवायला लागेल, पण नाही काय करणार. बघूया आता खाली जाऊन चार्जिंग लावूया, त्याला काय होतं बघूया. त्याला आलंय टेन्शन आता. नवीनच आणलं, आत्ताच अनबॉक्सिंग केले आणि असं टेन्शन मध्ये बसलाय तो आता चार्जिंग लावून. होय, चालू. आज चार्जिंग जमलं होतं का मग? अरे का स्विच ऑफ झालता? काहीच फायनली चालू झालाय. त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं? अरे स्विच ऑफ झाला असेल, काही माहित नाही स्विच ऑफ झाला काय झालं, एकदम पडल्यामुळं त्याला एवढं टेन्शन आलं की आता पहिल्याच दिवशी एवढा कार्यक्रम झाला. पण फायनली दाखव, काहीच फायनली तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय दादा. असं काहीतरी दिसतोय तो. खुश का? आता डबल पार्टी. काहीच डबल पार्टी झाली पाहिजे, कारण चालाय त्याचा एवढा गेलेला टॅप परत आला आता. आता त्याला चांगला कव्हर टाक का चांगला आहे हा? काहीच खूप मोठा मॅटर केलं त्याने आता. सो गाईज, बाकी तुम्ही कशा आहात? खूप सारं हॅप्पी राहा, सगळ्यांना हॅप्पी ठेवा, खूप सारं खुशी वाटत राहा. आणि तुम्ही बघू शकता आमच्या रूम मधलं आता सध्याचं वातावरण. मी यांच्या रूम मध्ये नाहीये, हा आहे आशिष, हा आहे कृष्णा, आणि इकडं आहे सर्वेशाच्या आतमध्ये मोबाईल चालू आहे. मी यांच्या रूम मध्ये नाही राहत, पण मी व्लॉग बनवण्यासाठी येतो. वायफाय मला घरी भेटत नाही, आणि इथं यांच्यासोबत रोमन्स होता, त्यामुळे व्हिडिओज पण बनतात आणि अपलोड पण होतात, त्यामुळे मी इथे येतो. पण तुम्ही नक्कीच बघत राहा आपले ब्लॉग. तुमचा सपोर्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे, तर नक्कीच भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो गाईज, आता वाजले 10:30 आणि मी आलोय घरी. सकाळी माझा हा दिवस जवळपास 7 वाजता सुरू झाला. 10:30 अजून घरी आलो, अजून जेवलो पण नाही, कारण एक 5ला सुटल्यानंतर एक ब्लॉग बनवला, तो रूमवरच मित्रांच्या एडिट केला आणि तो माझ्याकडे ठेवला, जो की मी उद्या अपलोड करेल. पण आता मम्मी बघते माझी वाट, लिटरली स्वयंपाक गरम करते आता. मला पण नाही त्रास दे वाटत कोणाला, म्हणजे तिला तर बिलकुल नाही, बट स्ट्रगल फेज आहे. हे जर नाही करणार मी तर पुढं लाईफ टाईम मला रिग्रेटच राहणार, कारण नाही चांगलं होणार. तर हे नाही करणार ते, कारण ह्याच्यातून माझं खूप चांगलं होणार आहे, मला माहिती आहे, कारण माझी मेहनत खूप प्युअर आहे. स्वतः मी जाता पटकन जेवतो आणि आता एडिट वगैरे नाही काय करणार, आता आराम करेन. सकाळी परत नवीन ब्लॉगची तयारी करत. बाय.